शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील लेख. ज्ञानदूत कर्मवीर पाटील. आजकाल अनेक नगरांच्या सीमेवर शिक्षण संस्थांच्या भव्य आणि विस्तृत वास्तू दिसू लागल्या आहेत. नानाविध अभ्यासक्रमांची संथा देणाऱ्या या संस्था तुलनेने अलीकडच्या आहेत. ज्ञान विज्ञानाची शिखरे जनसामान्यांच्या दृष्टिक्षेपात येऊ लागली आहेत. ग्रंथालये, प्रयोगशाळा, कार्यशाळा, रुग्णालये इत्यादी सुविधांनी सजलेले शिक्षण संस्थांचे संसार पाहून मनात कौतुकाची भावना दाटून येते. जेव्हा मराठी भाषिक प्रदेशात ज्ञानेश्वरी आणि भागवत यासारख्या ग्रंथांची रचना झाली, तेव्हा 90% लोक निरक्षर होते. तीर्थक्षेत्रांना आणि सत्पुरुषांच्या समाधीस्थानांना अक्षरशत्रुत्वाचा वेढा पडला होता. स्मरणाच्या किंवा श्रवणाच्या बळावर हरिपाठासारखे आटोपशीर भजन पूजन प्रकार लोकजीवनात स्थिरावले होते. पण त्या पलीकडचे कोणालाच काही दिसत नव्हते. कला, साहित्य, व्याकरण, राजनीती, तत्त्वज्ञान, इतिहास, खगोल, भूगोल अशा विषयांच्या अभ्यासाला प्रारंभ झाला नव्हता. निदान बहुजन समाजाच्या लेखी जाणिवेचा हा प्रहर आला नव्हता. अंधश्रद्धांची रात्र सरत नव्हती. ज्ञानोदयाची चिन्हे दिसत नव्हती. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांच्यासारख्या समग्र क्रांतींचा अग्रदूत विद्यार्जनाचा आग्रह धरीत होता. डॉक्टर आंबेडकरांसारख्यांनी त्यांच्या जीवन विचारापासून स्फूर्ती घेतली होती. महात्मा फुल्यांच्या सामाजिक सत्यशोधनात सहभागी होणारा एक आचारवंत, एक विद्याव्रती, बहुजन समाजाचा एक कैवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रूपाने देशाला लाभला. फुले, आंबेडकर, शाहू, छत्रपती आणि कर्मवीर हे महाराष्ट्राच्या समाजकारणातील एक तेजस्वी घराणे होते. ते महाराष्ट्राचा सांस्कृतिक आसमंत उजळून टाकणारे ठरले. त्यामुळे नवसमाज रचनेच्या पर्वाला प्रारंभ झाला. परिवर्तनाची प्रभा सर्वत्र पसरली. समाज सुधारण्याचा प्रयत्न करणारे आगरकर, कर्वे, रानडे असे अनेक विचारवंत झाले. पण जडमूड दशेत काळ कंठणारा व्याड ग्रामीण समाज जागा करणे हे कार्य शिक्षणाअभावी घडू शकत नव्हते. रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेडोपाड्यातील 18 पगड प्रजेला शिक्षण प्रसाराने जाग आणली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म दिनांक 22 सप्टेंबर 1887 या दिवशी वारणेच्या परिसरातील कुंभोज या गावी झाला. भाऊरावांचे वडील पायगोंडा, त्यांचे वडील देवगोंडा. अत्यंत तत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ असे हे जैन कुटुंब. पण निरक्षरतेच्या शापामुळे मागे पडले. नांदणी येथे असणाऱ्या जैन मठात एक न्यायनिवाड्याच्या निमित्ताने देवगोंडा पाटील यांना पाचारण करण्यात आले. देवगोंडा हे न्यायी, निस्पृह, निर्लोभी आणि सत्यवचनी होते. त्यांनी न्यायदान केले ते सर्व मान्य झाले. मग निवाड्याचे कागदपत्र तयार झाले. सहीसाठी देवगोंडांपुढे ते कागदपत्र आले. देवगोंडांना लिहिता वाचता येत नव्हते. सही करण्याची वेळ आली तेव्हा काहीतरी सबब काढून ते बाजूला गेले. अन्य कोणी पंच पुढे आले. त्यांच्या सहीवर काम भागले. देवगोंडांना हायसे वाटले. पण आपण निरक्षर आहोत या कल्पनेने ते मनातून कष्टी झाले. वस्तुतः जैन समाजाला शास्त्र, ग्रंथ आणि संस्कृती यांचा तीर्थंकर प्रणीत असा समृद्ध वारसा असताना आपण निरक्षर असावे या जाणीवेने देवगोंडा शर्मिंदा झाले. त्यांनी त्याचवेळी निश्चयाने त्या प्रसंगी निश्चय केला की आपल्या मुलाला
शिक्षण द्यावयाचे. त्यांचा मोठा मुलगा पायगोंडा शेतात नांगर हाकीत होता. देवगोंडांनी त्याला घरी बोलावून आणले. काही काळ आऊत नांगर, कुदळ, पाटी हे विसरून जा असे सांगितले. हातात पाटी, पेन्सिल, पुस्तक घेऊन विद्येच्या क्षेत्रातील पाटीलकी सांभाळ असा उपदेश केला. गावी शाळा नव्हती, त्यामुळे पायगोंडा यांना पायपीट करून आष्टा हे तालुक्याचे गाव गाठावे लागले. वयाच्या 20व्या वर्षी देशी भाषेची शेवटची परीक्षा म्हणजेच इयत्ता 7वी ते उत्तीर्ण झाले. त्या काळी चतुर्थ जैन समाजातील 7वीची परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी म्हणून पायगोंडा पाटलांचे कौतुक झाले. पायगोंडा पाटील हे महसूल खात्यात रोड कारकून झाले. पायगोंडा पाटील हे कर्मवीरांचे वडील. नोकरीनिमित्त त्यांना फिरावे लागे. पायाला चाक आणि पाठीवर बिऱ्हाड असे त्यांच्या प्रपंचाचे स्वरूप होते. पायगोंडा हे तसे थोडे कडवे होते. कोरेगावच्या मामलेदारांची आज्ञा केवळ कानातील दोषांमुळे त्यांना एकदा ऐकू आली नाही. मामलेदार साहेब रागून म्हणाले, ऐकू येत नसेल तर नोकरी का सोडून देत नाहीस? त्याच क्षणी पायगोंडांनी राजीनामा दिला. मात्र सरकारची गैरसोय होऊ नये म्हणून नवा माणूस त्यांच्या जागी रुजू होईपर्यंत 4 महिने त्यांनी विनावेतन काम केले. मामलेदारांच्या लक्षात जेव्हा त्यांची स्वतःची चूक आली, तेव्हा त्यांनी पायगोंडांना राजीनामा परत घेण्याविषयी विनंती केली. पायगोंडांनी नमस्कारपूर्वक आपला निश्चय व्यक्त केला. हा करारीपणा कर्मवीरांच्या वृत्तीत उतरला. भाऊराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण वडील विट्याला असताना झाले. मराठी 4थी आणि इंग्रजी 1ली या 2 इयत्ता ते विट्याच्या शाळेतून उत्तीर्ण झाले. यापुढचे शिक्षण कोल्हापूर येथे घ्यावे असे सर्वानुमते ठरले. विट्यापासून कुंडलपर्यंत सामानासह पायी चालावे लागले. हल्लीच्या रामानंद नगरजवळ हे कुंडल आहे. तेथून पुढचा प्रवास आगगाडीने करून भाऊराव कोल्हापूरच्या जैन वसतिगृहात येऊन दाखल झाले. 1905 मध्ये राजर्षी शाहू यांच्या प्रोत्साहनाने आणि अण्णासाहेब लठ्ठे यांच्यासारख्या जैन समाजसेवकांच्या प्रयत्नांनी करवीर नगरीत अस्तित्वात आलेले हे वसतिगृह त्या समाजातील विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान होते. कर्मवीर पोरवयात करवीर नगरीत येऊन दाखल झाले तेव्हा त्यांच्या अंगात सुती गुंड्यांची जारडी-भरडी बंडी होती. डोक्याला कानटोपी आणि कमरेला लंगोटी असे हे ध्यान पाहून प्रायव्हेट हायस्कूलमधील मुले खळखळून हसली. सुरुवातीला प्रायव्हेट हायस्कूल, मग राजाराम हायस्कूल असे शालांतर करीत इंग्लिश 6वीपर्यंत ते सायासाने पोहोचले. काही मुले अशी असतात की त्यांचे लक्ष जीवनावर असते, पण पुस्तकावर नसते. कर्मवीर त्या वयात तसेच होते. कर्मवीरांचे ग्रामीण भाबडेपण लवकरच लोप पावले आणि वारणेकाठचे रांगडेपण त्यांच्या अंगी प्रगट झाले. ते कुस्ती, मल्लखांब आणि पोहणे या जीवनकलांच्या उपासनेत दंग झाले. त्यांना या प्रकारची स्फूर्ती देणारे एक दैवत करवीर परगण्यावर राज्य करीत होते, ते होते राजर्षी शाहू महाराज. त्या मुलखामधल्या मर्दांचे दैवत आणि नाबर्दांचा कर्दंकाळ अशी ख्याती पावलेले दीनदलितांचे वाली शाहू छत्रपती हे कर्मवीरांचे हिरो झाले. त्यांच्या मनाच्या तळाशी, कडेशी आणि काठाशी एकच एक विचार होता. आपण महाराजांप्रमाणे गोरगरिबांवर, राष्ट्रातील रयतेवर प्रेम करायचे. कर्मवीर आणि त्यांचे दैवत यांच्यातील अंतर कमी करण्याचे आणि उभयंतांची जवळून भेट घडवण्याचे काम दैवाने केले. जैन वसतिगृहातील सोवळे कर्मवीरांना मानवले नाहीत. संस्था प्रमुखांशी त्यांचे वारंवार मतभेद होऊ लागले. याचे पर्यवसान वसतिगृह सोडण्यात आले.
पाऊल ठेवायला कोल्हापुरात जागा उरली नाही म्हणून विमनस्क अवस्थेत सर्व सामानासह ते परत आपल्या आईवडिलांकडे जायला निघाले. त्यांची पावले घराच्या दिशेने पडत होती. वाटेत त्यांचे एक मित्र बाळासाहेब खानविलकर भेटले. त्यांना कर्मवीरांची कर्मकहाणी कळली. बाळासाहेबांनी या आपल्या विद्यार्थी मित्राला राजवाड्यावर नेले. साक्षात छत्रपतींपुढे उभे केले. पहाडासारखे वाटणारे भरदार अंगाचे हे रुबाबदार पोर पाहून महाराजांचे मन मोहरून आले. त्यांनी अधिकाऱ्यांना आज्ञा केली आणि भाऊ पायगोंडा पाटील हा नवा छात्र वाड्यावरच्या विद्यार्थी विभागात दाखल झाला. कर्मवीरांनी कुंभोजच्या डोंगरावर एक बाहुबली पाहिला होता आणि करवीर नगरीत दुसरा एक बाहुबली त्यांना दिसला. एका बाहुबलीने क्रोध, माया आणि लोभ यावर मात करून निर्वाण पदाची प्राप्ती करून घेतली. दुसरा हा शाहू बाहुबली रयतेच्या मुक्तीसाठी समतेच्या तीरावर ममतेचे मंदिर बांधून सामाजिक न्यायाचा मंत्र जपत होता. कर्मवीरांना हा तपस्वी दिसत होता. आपण त्यांच्या समान व्हावे असा भाव त्यांच्या ठायी निर्माण झाला. इतिहासाला वेडीवाकडी वळणे आवडतात. पुढे शिक्षण महर्षी म्हणून मान्यता पावलेले कर्मवीर इंग्लिश 6वी परीक्षा नापास होऊन पास होण्याच्या सर्व संभाव्यता संपल्यामुळे कोल्हापूर शहराचा आणि शाहू छत्रपतींचा निरोप घेऊन चालते झाले. अंगात हिंमत होती, पण पुढे वाट नव्हती. इसवी सन 1910 हे वर्ष होते. श्रवण बेळगोळ या नावाच्या तीर्थक्षेत्री भगवान गोमटेश्वरांना महामस्तकाभिषेक केला जाणार होता. उत्साहाच्या भरात या उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करण्याच्या तयारीने कर्मवीर दक्षिणेकडे वळले. या उत्सव पर्वात जैन महासभेचे अधिवेशन पण आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी अनेक मान्यवर आले होते. मुंबईचे एक रत्नपारखी सेठ माणिकचंद पानाचंद हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रत्येक उपक्रमात अग्रभागी असणारा एक स्वयंसेवक माणिकचंदांच्या नजरेत भरला. भाऊ पाटील या जैन युवकाला त्यांनी हाताशी धरले आणि व्यावसायिक दीक्षा देण्यासाठी मुंबईला नेले. रत्नांचे प्रकार, आकार, लावण्य, कांती यांचे ज्ञान भाऊरावांना देण्यास सेठजींनी प्रारंभ केला. भाऊरावांना त्यात रस वाटेना. पेटीतील रत्नाचे आकर्षण त्यांना नव्हते. त्यांना हवी होती नररत्ने, समाजभर विखुरलेली, हरिजन वस्तीत हरवलेली, शेतमाळ्यात विस्कटलेली, दूरवर पसरलेली नररत्ने भाऊरावांच्या नजरेसमोर तरळत राहिली आणि हा रत्नपारखी मुंबईतून बाहेर पडला, तो या नररत्नांच्या शोधार्थ. संकल्प आणि सिद्धी यात खूप अंतर असते. मनात आले की मूर्तिमंत झाले असे सहसा होत नाही. कर्मवीरांना आपले विचार वास्तवाच्या निकषावर पारखून घ्यायचे होते. या विचार मंथनाच्या आणि तत्वशोधनाच्या काळातच 1912 मध्ये ते विवाहबद्ध झाले. मागे संसार लागला. एकाच वेळी स्वतःचा आणि समाजाचा संसार सुकरतेने करता येत नाही. त्यात थोडी ओढाताण होते. त्यातून वाटेत वय येते आणि कोणतेही काम हातावेगळे करताना हात आखडून टाकणारी 25शी ही प्रौढत्वाची प्रस्तावना असते. कर्मवीर एक प्रकारच्या कात्रीत सापडले. समाजकार्यासाठी त्यांनी पाऊल उचलले होते, पण तेवढ्यातच प्रपंचाचा पाश मागे लागला होता. एका अपरिचित युवतीचे सामर्थ्यवान सहचारिणीत रूपांतर होण्यास थोडा अवधी लागणार होता. हे ओळखून कर्मवीरांनी अर्थार्जनासाठी धडपड सुरू केली. सातारा शहरात असणाऱ्या इंग्लिश अधिकाऱ्यांना आणि पारशी कुटुंबांना ते मराठी शिकवू लागले. त्यासोबत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, संस्कृत, इंग्लिश हे विषय शिकवू लागले. त्या काळात ते पाटील मास्तर म्हणून ओळखले जात. पोप या नावाचे इंग्लिश कलेक्टर, पेठे या नावाचे डेप्युटी कलेक्टर, ॲडव्होकेट डोसाभाई माणिकजी हे पाटील मास्तरांचे विद्यार्थी झाले.
पाटील मास्तर तयारी करून शिकवत. अधिकाऱ्यांना अधिकारवाणीने शिकवणारे हे अधिकारी अध्यापक असा त्यांचा लौकिक झाला. 4 पैसे मिळू लागले. पत्नीला घरकुल मिळाले. आता मानवकुलाचा विचार करायला कर्मवीर मोकळे झाले. पण कधी-कधी दुर्दैव या नावाची गोष्ट माणसाच्या वाट्याला येते. कोल्हापुरात डांबर प्रकरण या नावाने गाजलेले एक गडांतर कर्मवीरांवर गुदरले. दिनांक 14 फेब्रुवारी 1914 या दिवशी कोल्हापुरातील एडवर्ड बादशाह आणि व्हिक्टोरिया राणी यांच्या पुतळ्याला डांबर फासले गेले. तेव्हा कोल्हापुरात सनातनी आणि सुधारक यांचे गट होते. सवड सापडताच एकमेकांच्या प्रयत्नांना छेद देणे आणि परस्परांचे प्रयत्न हाणून पाडणे हा उद्योग दोन्ही गटात चालत असे. सुधारकांचे नेते अण्णासाहेब लठ्ठे यांच्यावर डांबर प्रकरणी कुंभांड रचण्यासाठी विद्यार्थी दशेत जैन वसतिगृहात श्री लठ्ठे यांच्याकडून अपमानित झालेले भाऊराव हे एक उपयुक्त साक्षीदार ठरतील असे गृहीत धरून काही जण बोलविते धनी झाले. कर्मवीरांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. मग त्यांच्यावर छापखान्याला आग लावण्याचा प्रयत्न केला असा खोटा आरोप ठेवून मायावी लोकांनी खटला दाखल केला. पोलिसांच्या जाचाला कंटाळून कर्मवीरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते वाचले. एकदा त्यांनी पाणी नसलेल्या विहिरीत उडी घेतली आणि ते सरळ सरळ गाळात उतरून राहिले आणि वाचले. एक वेळ तावदानाच्या काचेचा भुगा त्यांनी गिळंकृत केला आणि वर रॉकेल प्राशन केले. त्यांचे हे आत्महत्याचे प्रयत्न फसले आणि कर्मवीर वाचले. त्यांना एकदा सर्पदंशही झाला होता. सर्पाने चावा घेतला पण विषार ओकला नाही. अनेकांना जीवदान करणाऱ्या महापुरुषाला वाचवण्याचे काम अज्ञाताचे हात करतात असे वाटते. एकूण या डांबर प्रकरणाने काळवंडलेले जीवन कर्मवीरांना असह्य झाले. कर्मवीरांची आई गंगाबाई शाहू महाराजांना भेटली. तिने ग्वाही दिली की माझा मुलगा कधीच खोटे बोलणार नाही. अधम लोकांच्या अपकृत्यांची झळ त्याला लागू नये यासाठी या चौकशीच्या चक्रव्यूहातून तुम्हीच त्याची सुटका करा. शाहू छत्रपती कर्मवीरांना ओळखत होते, पण सगळीकडे संशय कल्लोळ माजल्यामुळे तेही भांबावून गेले होते. मात्र कर्मवीरांच्या मातेचे उद्गार कानी पडताच ते खडबडून जागे झाले. त्यांनी बाईंना अभय दिले. कर्मवीर लवकरच वेदनांच्या खाईतून बाहेर पडले. जे निष्कलंक त्यांना कलंकित करणे ही एक विकृती आहे. समाजात काही विकृत व्यक्ती आहेत तोपर्यंत सज्जनांच्या वाट्याला असा अनपेक्षित भोग येणारच. या आपत्तीच्या आवर्तनातून बाहेर पडलेले कर्मवीर पुन्हा उद्योगाला लागले. त्यांच्या आकांक्षाचे स्वरूप दुहेरी होते. कुटुंबाचे भरणपोषण आणि संकल्पित समाजकार्याचे बीजारोपण या उद्दिष्टांची पूर्तता हा त्यांच्या तेव्हाचा ध्यास होता. काही काळ त्यांनी ओगले यांच्या काच कारखान्यात विक्री विभाग प्रतिनिधी म्हणून काम केले. मग किर्लोस्करांनी त्यांना आपल्याकडे ओढले. किर्लोस्करांचा लोखंडी नांगर अतिशय उपयुक्त होता. तरीही तो जमिनीला जखमी करतो असा अपप्रचार काही अंधश्रद्धा करीत होते. तेव्हा लोकांना विज्ञान प्रवण करण्याचे काम कर्मवीरांनी केले. महाराष्ट्र, मद्रास, मध्य प्रदेश, म्हैसूर हा भाग आपल्या प्रबोधन सामर्थ्याने कर्मवीरांनी प्रशिक्षित केला. फिरेल फाळ तर जाईल काळ या सुभाषिताचे ते भाष्यकार झाले. किर्लोस्करांचा कारखाना भरभराटीला आला. कर्मवीरांनी कारखान्याच्या संचालकांना साकडे घातले. आपल्या नफ्याचा काही भाग कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. शेतकरी आणि शेतमजूर यांचे काही प्रतिनिधी कारभार यंत्रणेत सामावून घ्या. कर्मवीरांचा हा आग्रह अंमलात येऊ शकला नाही. भरपूर द्रव्यलाभ घडवणारी आपली नोकरी कर्मवीरांनी सोडली. किर्लोस्कर सुटले आणि लगेच कपूर भेटले.
सर धनाजी शाह कुपर हे एक मधुर भाषणी व राजकारणी उद्योगपती होते. त्यांनी कर्मवीरांना आश्वासन दिले, मी तुमचे मनोरथ पूर्ण करेन. कर्मवीर या आश्वासनावर विसंबून कुपर यांच्या सेवेत रुजू झाले. तेव्हा प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा कुपर साहेबांकडे जाहिरात विभागाचे काम पाहत होते. पण कुपर साहेबांनीही आश्वासनाचे पालन केले नाही. कर्मवीरांचा आणखी एकदा मनोभंग घडला. ओगले किर्लोस्कर कुपर हे त्यांच्या परीने आपले धोरण राबवित होते. त्याला सामाजिक बांधिलकीची सुस्पष्ट किनार नव्हती. कर्मवीरांनी एक निष्कर्ष काढला, धनाची श्रीमंती जेथे नांदत असेल तेथे मनाची श्रीमंती आढळेलच असे नाही. इसवी सन 1919 या वर्षी कराड तालुक्यातील काले या गावी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन भरले होते. कर्मवीर हे सत्यशोधक समाज आणि चळवळ यांच्याशी निरंतर निबद्ध होते. प्रसंगी फडात उभे राहून डाफावर थाप मारून आपल्या खणखणीत आवाजात घणाघाती वक्तव्य करत होते. पुढे पुढे त्यांच्या आक्रमकतेने शैक्षणिक आर्जवाचे रूप धारण केले. काले येथील अधिवेशनात कर्मवीरांनी प्रभावी प्रतिपादन केले. ते म्हणाले, सत्यशोधक समाजाने शिक्षणाचे कार्य हाती घेतले पाहिजे. अविद्या आणि अज्ञान हे सर्व दुःखांचे मूळ आहे. खेड्यापाड्यातील बहुजन समाजाची आणि दीनदलितांची मुले सुविद्ध झाल्याशिवाय समाज परिवर्तन घडणार नाही, हा विचार परिषदेने शिरोधार्थ अशा मार्गदर्शक तत्वांचा तोलाचा मानून स्वीकारला. त्याच वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर दिनांक 4 ऑक्टोबर 1919 या दिवशी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. 1924 मध्ये ही संस्था सातारा येथे स्थलांतरित करण्यात आली. सातारा हे इतिहास प्रसिद्ध नगर कर्मवीरांनी संस्थेचे मध्यवर्ती केंद्र म्हणून निवडले. साताऱ्यात सुरुवातीला जागेची अडचण होती. या कारणास्तव कर्मवीरांनी आपले सोमवार पेठेतील निवासस्थान हेच संस्थेचे कार्यालय केले. वसतिगृहाची स्थापना हेच सुरुवातीचे उद्दिष्ट होते. पहिल्या वहिल्या वसतिगृहाचे नामकरण 1927 मध्ये महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वसतिगृहात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्रित राहत होते. एका चुलीवर स्वयंपाक, एका पंक्तीला भोजन, एका आड्याखाली विश्रांती असे या वसतिगृहाचे स्वरूप होते. तेथे कोणी नोकरचाकर नव्हते. आचारी, पानके, झाडूवाले या सर्व भूमिका विद्यार्थीच पार पाडीत. स्वावलंबी शिक्षण हे सर्वांचे समान ब्रीद होते. या वसतिगृहात महात्मा गांधी आले तेव्हा त्यांनी विचारणा केली, हे छत्रपती शाहू बोर्डिंग याला आपण ज्याचे नाव दिलेत त्या राजपुरुषाने आपणास किती देणगी दिली? यावर कर्मवीर उत्तरले, महाराजांनी मला फक्त अंतःकरण दिले. आभाळा एवढे महाराजांचे मन हीच आमच्या वाट्याला आलेली देणगी. आपल्या विद्यार्थी जीवनात कर्मवीरांनी कोल्हापुरात महाराजांच्या प्रेरणेने निघालेली वसतिगृहे प्रत्यक्ष पाहिली होती. शाहू छत्रपतींनी अर्धविकसित समाजाकडे पाहून विभिन्न जातींसाठी वेगवेगळी वसतिगृहे चालवण्याची कल्पना व्यवहार्य मानली. मुस्लिम, मराठा, जैन, प्रभू, हरिजन अशा नाना जमातींसाठी विस्तृत, स्वतंत्र आणि परिपूर्ण वसतिगृहे शाहू महाराजांच्या प्रेरणेने निघाली. कर्मवीर या बाबतीत 4 पावले पुढे गेले. त्यांनी सर्व जातीतील विद्यार्थ्यांसाठी एकच वसतिगृह काढण्याचा निर्धार केला. कर्मवीर प्रणीत वसतिगृह हे एक संस्कार केंद्र होते. भावनिक एकात्मता, सामाजिक सहजीवन, स्वावलंबन, श्रमाची थोरवी या मूल्यांचा ओस्तपाट देणारे ते एक अद्वितीय केंद्र होते. गरिबांची अस्मिता फुलवणारी ती तपोभूमी होती. साताऱ्याला राजघराण्याची एक बाग होती. तिला धनिनीची बाग म्हणत. राजकुटुंबातील स्त्रियांना मोकळेपणाने फिरता वावरता यावे यासाठी राखून ठेवलेली ती जागा होती.
ही जागा कर्मवीरांनी संस्थेसाठी भाड्याने मागितली. राजपरिवाराने आनंदाने ती दिली. 10 एकर जमीन, 2 विहिरी, एक नारळी बाग, अनेक आम्रवृक्ष, एक मोठी इमारत आणि एक डेरेदार वटवृक्ष अशी ही दौलत. 30 फूट घेर असणारा 300 वर्षांचा हा वडीलधारा वृक्ष कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह म्हणून मान्यता पावला. वसतिगृहात येणारी मुले कर्मवीर स्वतः शोधून आणत. जात जपणारे घरंदाज आपली मुले धाडायला तयार नव्हते. गरिबांना सुद्धा जात विसरून जगण्याचे धैर्य नव्हते. उच्चभ्रू मंडळी तर केवळ टवाळीचा विषय म्हणून या प्रयोगाकडे पाहत. कर्मवीर मात्र गुणीजनांचा शोध घेत महाराष्ट्रभर फिरले. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांचे भावी कुलगुरू कर्मवीरांच्या वसतिगृहातील विद्यार्थी होते. बॅरिस्टर पी.जी. पाटील, शंकरराव खरात, फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दत्ताजीराव साळुंके, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले हे सर्व कर्मवीरांच्या झोपडीत राहणारे तेव्हाचे छात्र होत. कर्मवीरांनी स्थापन केलेल्या प्रत्येक वसतिगृहाला इतिहास आहे. उदाहरणार्थ पुण्याच्या फर्गसन टेकडीच्या पायथ्याशी कर्मवीरांनी युनियन बोर्डिंग काढले. पुणे शहरात प्लेगची साथ आल्यावर गाव फुटत असे. लोक गावाबाहेर राहत. त्यांच्यासाठी नगरपालिकेने बांधलेली झोपड्यांची वसाहत होती. ती पांडवनगर किंवा हेल्थ कॅम्प या नावाने ओळखली जात. कर्मवीरांनी पुण्यात राहणाऱ्या आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी या जागी एक वसतिगृह सुरू केले. त्याला युनियन बोर्डिंग असे नाव दिले. पण ही युनियन कशाची, कोणाची? अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागणारे डॉक्टर आंबेडकर आणि सवर्ण आणि हरिजन यांच्या ऐक्यासाठी व स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला विरोध करण्यासाठी तसेच आत्मशुद्धीसाठी प्राणांतिक उपोषण करणारे महात्माजी या दोघातील द्वैत्वाचा निराश झाला. कर्मवीरांनी तो क्षण टिपला आणि या वसतिगृहाच्या रूपाने अजरामर केला. लहान लहान वसतिगृहांच्या रूपात प्रकट झालेली ही कर्मवीर धारा कालांतराने शतमुखाने वाहू लागली. खेड्यापाड्यात साक्षरता प्रसारासाठी प्राथमिक शाळा काढल्या. शाळेसाठी प्रशिक्षित अध्यापक भेटावेत म्हणून ट्रेनिंग कॉलेजेस काढली. उच्च शिक्षणाचा प्रवाह मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर या नगरांजवळ अडला होता. त्याची वाट मोकळी करून सातारा, कराड, पंढरपूर, दहिवडी अशा लहान मोठ्या गावी महाविद्यालये निघाली. कर्मवीरांच्या कर्तृत्वाचा आलेख आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचा व्याप ही दोन्ही समविस्तारी आहेत. कर्मवीर म्हणजे रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीर अशी ही परस्पर परिवर्तनशील प्रमेय आहेत. जे स्वकीय किंवा परकीय शासनाला शक्य झाले नाही ते कर्मवीरांनी करून दाखवले. साताऱ्याचा अजिंक्यतारा हा एक इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे. स्वातंत्र्याचे निशाण आपल्या अंगावर डौलाने मिरवणारा हा किल्ला ही शहराची शान आहे. परंतु कर्मवीर नावाच्या सेनापतीने अज्ञान, अविद्या, जातीयता याविरुद्ध पुकारलेले युद्ध, दिलेला लढा ज्यामुळे यशस्वी झाला असे अनेक नरदुर्ग कर्मवीरांनी महाराष्ट्रात उभे केले. अनेक विद्वान, त्यागी, निष्पृह, अजीव सेवक आणि त्यांना सोबत करणारे असंख्य सेवाव्रती हे कर्मवीरांचे खरे योगदान आहे. माणसे घडली तर इतिहास घडतो आणि माणसे अडली नडली तर इतिहास अडतो. भारतात आणि महाराष्ट्रात स्वर्ग, मोक्ष, समाधी, ब्रह्म, माया यांचे वर्णन विवरण करणारे ग्रंथ झाले. पण राहत्या घरात सुखाने जगावे कसे हे सांगणारा इहेवाद लवकर आला नाही. ग्रंथावर बोट ठेवणारे विद्वान खूप झाले, पण छातीवर हात ठेवून काम करणारे कर्ते पुरुष मात्र कमी झाले. कर्मवीर हे कर्तेपणाच्या वाटेने जाणारे, स्वाभिमानाची आणि स्वावलंबनाची एक नवी लिपी तयार करणारे युगपुरुष झाले. सार्वजनिक दुःखाला विधायकतेचा साथ चढवून त्याला साजरेपण प्रदान करणारे ते एक जादूगार होते. महात्माजींचा अंत झाला
आणि कर्मवीरांनी राष्ट्रपित्याला चिरायू करण्यासाठी 101 माध्यमिक विद्यालये काढण्याची प्रतिज्ञा केली. आझाद गेले आणि कर्मवीरांनी त्यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. संत गाडगेबाबांनी जगाचा निरोप घेतला. कर्मवीरांनी कराडच्या कृष्णा कोयनेच्या परिसरात गाडगे महाराज कॉलेज काढले. माणसे जोडावी कशी हे कर्मवीरांना उपजत बुद्धीने कळत असे. दुष्काळी प्रदेश म्हणून मागे पडलेला नगर जिल्हा ही कर्मवीरांनी कामधेनू ठरली. या कल्पतरूच्या छायेत कर्मवीरांना विखे पाटील, शंकरराव काळे, भापकर दाम्पत्य असे निश्चिम कार्यकर्ते भेटले. नगर भागात चमत्कार कथांनी रंगलेले नाथांचे डोंगर होते, पण अनाथांचे नाथ थोडेच होते. कर्मवीरांनी नवयुगातील नवनाथांचे नेतृत्व केले आणि ज्ञान प्रसाराचा चमत्कार घडवून आणला. कर्मवीरांची महती त्यांच्या कार्यात आहे. ते म्हणत, मुलांनो, श्रमांच्या मोबदल्यात शिक्षण घ्या, कमवा आणि शिका, स्वावलंबी व्हा, नोकऱ्या मागू नका, ज्ञानाचा, कष्टाचा, साधेपणाचा मार्ग धरा. शेतकरी, व्यापारी, संस्थानिक हे समाज शक्तीचे प्रवाह अडवा. वैभवाची धरणे धरा, संपत्तीचे पाट रामाच्या मळ्यापर्यंत जाऊ द्या. खेडूतांची झोपडी हे मंदिर होऊ द्या. ही ग्रामगीता हाती घ्या आणि पुढे जा. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे अनेक आजार अंगावर वागवणारा आणि समाजाच्या आरोग्याची अहोरात्र विवंचना करणारा हा महापुरुष दिनांक 9 मे 1959 दिवशी सर्वत्र शिवजयंतीचे वातावरण असताना शिवछत्रपतींना संस्थेचा अहवाल सादर करण्यासाठी निघून गेला. शासनाने त्यापूर्वी पद्मभूषण हा किताब त्यांच्या चरणी वाहिला होता. पुणे विद्यापीठाने डिलीट ही पदवी ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवर असणाऱ्या कर्मवीरांच्या पायी पोहोचती केली. कर्मवीर गेले. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? ती रयत शिक्षण संस्था, तिची अनेक विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृहे. त्यांनी दलितांना अस्मिता दिली आणि गरिबांना ब्रीद दिले. महाराष्ट्राला स्वप्न दिले.